11 सायन्स आय टीमध्ये पहिला चॅप्टर जो आहे आय टीचा इन्फॉर्मेशन ऑफ आय टी संदर्भात, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत शिकत आलो. त्याच्यानंतर आपल्याला युनिट्स शिकायचे. कम्प्युटरचे जे काही मोजण्याचे युनिट्स असतात, म्हणजे डाटा स्टोअर करण्याची कॅपॅसिटी मोजण्याचे युनिट्स असतात, ते स्टार्टिंग होतात बीटपासून. बीट, तर ह्याच्यामध्ये बीट म्हणजे एक घर असतं, 0 किंवा 1ने स्टार्ट होतं. ह्याला म्हणायचं एक बायनरी युनिट आहे. हे 0 किंवा 1 म्हणजे एकच घर असतं. त्याच्यानंतर एन बी, निबलमध्ये 4 बिट्स असतात. हे 4 बिट मिळून काय होत असतं, एक एन बी होत असतं. असे 2 एन बी, 2 एन बी म्हणजे 1 बाईट होत असतं. 2 एन बी का, तर 4 बिट म्हणजे 1 एन बी, म्हणजे 2 बिटमध्ये 8 बिट असतात. 8 बिटचा 1 बाईट होतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो की 1 बाईट बरोबर 2 एन बी किंवा 1 बाईट बरोबर 8 बीट म्हणू शकतो. ग्रुप ऑफ 8 बिट्स, बिट्सचा 8 बिट्सचा समूह. म्हणजे हे उदाहरणार्थ हे अशा 8 घरं असतात आणि प्रत्येक घरामध्ये एक अंक किंवा एक जे काही व्हॅल्यू असेल ते आपण स्टोअर करू शकतो. ते व्हॅल्यू कॉम्प्युटरला 0 किंवा 1 हीच भाषा समजते, बायनरी नंबर्स, त्यामुळे ते आपण 0 आपण लिहिलेले. आता असे ज्यावेळेस आपल्याला 1024 बाईट्स होतात, एका बाईटमध्ये 8 बीट असतात आणि असे 1024 बाईट्स होतात, त्यावेळेस आपला 1 KB होतो. 1 KB ह्याच्यामध्ये छोट्याशा इमेजेस वगैरे आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. अशा ज्यावेळेस आपल्याकडे 1024 KB होतील, त्यावेळेस आपला 1 MB होतो, 1 MB. असे ज्यावेळेस आपल्याकडे 1024 MB होतील, त्यावेळेस आपला 1 GB असतो. आपण पेन ड्राईव्ह वगैरे 5 GB, 4 GB, 6 GB, 10 GB, 20, 100, 50 वगैरे अशा 32 वगैरे अशा GBमध्ये आपल्याला पेन ड्राईव्ह भेटतो. तर त्या GBमध्ये GB हे मोठा स्टोरेज असतो ॲज कम्पेअर टू MB. कारण 1 MB बरोबर किती KB असतात, 1024 KB असतात. आणि एका KBमध्ये किती असतात, एका KBमध्ये 1024 बाईट्स असतात आणि एका बाईट्समध्ये किती असतात, 8 बीट असतात. जसं जसं घरं वाढत जातात, 1024 बाईट्स म्हणजे 1024 बाईट्स म्हणजे 1 MB होतो. असे 1024 MB चा 1 KB होतो. मग असे 1024 KBचा 1 MB होतो आणि अशा 1024 MBचा 1 GB होतो, असं येते. मग असं 1024 GBचा 1 TB होतो. हार्ड डिस्कमध्ये TBमध्ये असतात, खूप स्टोरेज असते 1 TB. साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपली जी आपली जी CD असते, CD रोम असतो. आपण जी आता CD प्लेअर गेले आहेत, परंतु CD प्लेअर ज्या आधी जुन्या काळात होते त्यावेळेस ते पांढऱ्या कलरची CD यायची. ते किती 700 MBची CD असायची. त्याच्यामध्ये एक अर्धा तासाचा व्हिडिओ वगैरे आपण ठेवायचो. पण निळसर कलरमध्ये 4 GB, 4.7 GBच्या आपल्याला ही भेटायच्या, DVD भेटायच्या. तर त्या 7.4 GBमध्ये आपण नाही म्हटलं तरी 4 ते 5 पिक्चरपर्यंत व्हिडिओ स्टोरेज राहायचा. म्हणजे पहा, GB इज ॲज कम्पेअर टू MB ग्रेटर दॅन MB. आणि TB म्हणतात तर मग हार्ड डिस्क वगैरे जे कॉम्प्युटरच्या यूज केले जातात ते TBमध्ये असतात. 1 TB, 2 TB, 4 TB पर्यंत हार्ड डिस्क मार्केटमध्ये अवेलेबल येतं. तसं 1 TBमध्ये 1024 GB असतात. मग अशा 1024 TB म्हणजे 1 PB असतो आणि 1024 PB म्हणजे 1 EB असतो. हे जे आहेत हे PB झालं, EB झालं, हे जे काही सर्व्हर्स आहेत, गुगलचे सर्व्हर झालं वगैरे, अशा मोठमोठ्या स्टोरेज, क्लाउड स्टोरेजसाठी हे काय केले जातात, यूज केले जातात. हे हार्ड ड्राईव्ह यूज केले जातात. तर हे थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1024 हा शब्द तुमच्या लक्षात आला की तुम्हाला बाकीचं सगळं कळलं. आणि 2-3 शब्द लक्षात ठेवावं लागतील फक्त. KB पहिल्यांदा छोटा, सगळ्यात छोटं बाईट असतं, बीट असतं, त्याच्यानंतर थोडं मोठं बाईट असतं, त्याच्यानंतर मग थोडं KB असतं, त्याच्यानंतर थोडं मोठं MB असतं, त्याच्यानंतर थोडं मोठं GB असतं, त्याच्यानंतर थोडं मोठं TB असतं आणि त्याच्यानंतर मग PB आणि नंतर EB असतं. TB, PB, EB हे सेमच येतं, फक्त 1 TB म्हणजे 1024 GB आणि 1 PB म्हणजे 1024 TB आणि 1 EB म्हणजे 1024 PB, असा हा क्रम आहे. तर हे स्टोरेजचे एकक आहे कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये.
त्याच्यानंतर आपण थोड्या खालचे एक टर्म पाहू 2-3. त्याच्यामध्ये आहे ते हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे कसं? हार्डवेअर म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. कॉम्प्युटर तुम्हाला डोळ्यांनी दिसतो, त्याचं कॅबिनेट दिसतं, आतमधलं मदरबोर्ड, फॅन किंवा रॅम झालं, त्या DVD ड्राईव्ह झालं, जे काही तुम्हाला डोळ्यांनी दिसतं ते सगळं काय मध्ये हार्डवेअरमध्ये. मग तुमचं स्क्रीन झालं किंवा कीबोर्ड झालं, माऊस झालं, प्रिंटर झालं, जे कॉम्प्युटरचे जे ॲपॅरेटस यू कॅन टच अँड सी इन टू युअर आईज कॉल्ड ॲज अ हार्डवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? की सॉफ्टवेअर म्हणजे दिस इज द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्राम्सचं एक असा एक सेट केलेला असतो प्रोग्राम्सचा, की ज्या प्रोग्रामच्या सेटचा एंड रिझल्ट असतो की आपल्याला काहीतरी काम करता यावं त्याच्यावरती. अशा ह्या प्रोग्रॅमिंगचा सेट तयार करून जे काय ॲप्लिकेशन्स तयार केलेले जातात त्याला आपण काय म्हणू शकतो? एक सॉफ्टवेअर म्हणू शकतो. तर ह्या सॉफ्टवेअरचे प्रकार पडलेले आहेत, एक 3-4 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर. तर हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे कसं? की हे कुणीही यूज करू शकतं. हे फ्रीमध्ये अवेलेबल असतं इंटरनेटवरती. त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता किंवा त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ॲड बी करू शकता. हे असे जे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुली ठेवलेली तर इंटरनेटवरती ते ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये येतात. आता ओपन सोर्स सॉफ्टवेअरचं उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं कोडिंग करायचं आहे, PHPचं कोडिंग करायचं आहे किंवा काही इतर गोष्टींचं कोडिंग करायचं आहे हार्ड लँग्वेजचं, तर ते काय करतात? ते प्लॅटफॉर्म ऑलरेडी पुरवतात. किंवा काय काय असे सॉफ्टवेअर्स आहेत बघा, EIचे भरपूर असे सॉफ्टवेअर आहेत की जे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड बी करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ एखादी वेबसाईट आहे, वेबसाईटमध्ये तुम्ही काय करू शकता? एखादं Wix.com वगैरे ह्या वेबसाईट प्रोव्हाइड करून देतात. ओपन सोर्स म्हणजे तुम्ही काय करू शकता? तुम्ही ते त्यांचं सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता. त्याच्यामध्ये काय तुमच्या इच्छेनुसार उदाहरणार्थ गुगल सर्च इंजिन हे काय एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर असल्यासारखाच एक सेट आहे. त्या गुगलवरती तुम्ही आपले फोटो ॲड करू शकता, तुमची माहिती ॲड करू शकता. तुम्ही त्या जस्ट डायलमध्ये गेला की तिथं ऑप्शन येतं की ॲड युअर ईमेल, ॲड युअर मॅप. म्हणजे काय करताय? हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर झालं. तुम्ही त्याच्यामध्ये ॲड बी करू शकता. विकिपीडिया झालं, ते विकिपीडियामध्ये बी लिहिलेलं असतं की इफ यू वॉन्ट टू राईट समथिंग यू कॅन राईट अबाउट दॅट पॅसेज ऑर अबाउट दॅट थिंग्स. तर अशा प्रकारचे जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे त्याला आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणतो. क्लोज सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे कसे? की आता उदाहरणार्थ एखादं बँक आहे, बँकेचं एखादं सॉफ्टवेअर, मग ते काय करतं? एखादी कंपनी त्याचा कोड तयार करतं आणि ते कोड त्यांचा स्वतःकडेच ठेवतं आणि ते बँकेला वापरायला देतं. त्याच्यामध्ये ते गुप्त ठेवतो कोड की ते हॅक बी होऊ नये, त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केलं जातं फ्रंट युजर एंड बॅक एंड साईडला. आणि काही ॲड करणं, रिमूव्ह करणं किंवा अपडेट करणं हे सगळं त्या कंपनीकडं क्लोज्ड स्वरूपामध्ये उपलब्ध असतं. मग त्याला आपण क्लोज सोर्स सॉफ्टवेअर म्हणणार. आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन म्हणजे हे ॲप्लिकेशन आपण जे काही डेव्हलप करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर येतं हे. त्याच्यानंतर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये आता ऑपरेटिंग सिस्टीम. आता मोबाईल चालण्यासाठी अँड्रॉइड लागतं. हे अँड्रॉइड काय? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसं विंडोज झालं, विंडोज 10, 11, 8 झालं, विंडोज 7 झालं, हे काय येतं? ह्या सगळ्या सिस्टीम सॉफ्टवेअर येते की ज्याच्यावरती आपण काय केलं जातं? कॉम्प्युटरचं काम करत असतो. ज्याच्यावरती ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर झालं, क्लोज सॉफ्टवेअर झालं, ओपन सोर्स सॉफ्टवेअर झालं, रन होतात. ह्याला म्हणायचं सिस्टीम सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर चालण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर. आता हे सिस्टीम सॉफ्टवेअर झालं. त्याच्यानंतर नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम ही कुठल्या सॉफ्टवेअरनी तयार केली जाते? सिस्टीम सॉफ्टवेअरनी तयार केली जाते. मग या सिस्टीम सॉफ्टवेअर आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर्स तुमचं ऑपरेट करण्यासाठी लागणारी जी काय सॉफ्टवेअरचा इन्स्ट्रक्शनचा सेट आहे त्याला ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअरचा एक सेट म्हणायचं म्हणजे, आणि त्यालाच ऑपरेटिंग म्हणायचं. ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे की असं सॉफ्टवेअर की ज्याचा वापर करून आपण इतर कार्य करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आता मी सांगितलं विंडोज 8 झालं, 7 झालं, हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर्स आहेत. त्याला म्हणायचं काय म्हणायचं? ऑपरेटिंग सॉफ्टवेअर म्हणायचं. तर आपण इथपर्यंतच थांबूया. नंतर आपण